सोलापूर शहरातील पाणी प्रश्नावरून ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक झाली आहे। सोलापूर शहरातील काही भागात आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होत असल्यानं शिवसैनिक आक्रमक झालेत। सोलापूर महापालिकेत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं केलेली आहेत। आफ्ताब शेख आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। आफ्ताब, सोलापूरमधला पाणी प्रश्न किती गंभीर आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची या पाणी प्रश्नावरून नेमकी काय भूमिका आहे? प्रज्ञा, सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आपण सध्या या ठिकाणी उभे आहोत। सगळे शिवसैनिक जे आहेत ते हातामध्ये प्रतिकात्मक या ठिकाणी हंड्या घेऊन आलेले आहेत आणि महापालिका प्रशासनाचा विरोध जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आठवड्याला एकदा पाणी पुरवठा होतोय, काही भागांमध्ये तर गढूळ पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे शिवसैनिक आक्रमक आहेत। काय नेमकी भूमिका आहे, तुम्ही आंदोलन करताय? आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं महापालिकेमध्ये धडक आज मोहीम राबवली आमची। तर 8 दिवसाआड सोलापूरकरांना पाणी पुरवठा होतोय तो सुद्धा कमी दाबाने आणि काही भागात 1-2 तासच पाणी सोडलं जात आहे। अशा वेळी सर्वसामान्य जनतेची ऐन उन्हाळ्यामध्ये भयंकर होरपळ होतीये आणि अजून असा विषय आहे की आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेला तर पाण्याची साठवणूक करणं हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे। डेंग्यू सदृश्य आणि कीटाणू अशा आरोग्याच्या भयंकर समस्या भेडसावू शकतात। तर आमचं हेच म्हणणं आहे, निवडणुकीच्या पूर्वी जे तुम्ही आश्वासनं दिलेले आहेत, तो जाहीरनाम्यामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे की 1 दिवसाआड पाणी देणार किंवा दररोज पाणी पुरवठा होणार, त्याची अंमलबजावणी का होत नाहीये? 1400 कोटीची योजना आली म्हणून महापालिका प्रशासन सांगतंय, सरकार सांगतंय, त्याकडे काय म्हणणार? 1400 कोटीची योजना आली, हे साफ खोटा आहे, हे फुगवलेला आकडा आहे। इथं फक्त कॉन्ट्रॅक्टर महापालिका नगरचौक फक्त कामं करायचे, बोगस बिलं काढत असं चालू आहे। परंतु सोलापुरामध्ये 8 दिवसाआड पाणी येतं, वर्षाचं टॅक्स घेतलं जातं। मोदी परिसरामध्ये शहर उत्तरमध्ये घाण पाणी यायला लागलेलं आहे, पोटाचा आजार सगळ्यांना होत आहे। परंतु हे सत्ताधारी, हे पालकमंत्री, हे आमदार डोळ्यात पाणी आणून सांगितलं होतं की आम्ही 1 दिवसाआड पाणी देऊ, कुठे गेले डोळ्यात पाणी? हे मगरीचे असू होते का? असं मनाची पाळी आलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते ना, आम्ही या आयुक्तांना इशारा दिलेला आहे, तुम्ही लवकरात लवकर सुरळीत नाही केला, तुमच्या झोनच्या अधिकाऱ्याला आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने फिरू देणार नाही। नक्कीच या ठिकाणी झोन अधिकारी असतील किंवा महापालिका प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांना आम्ही रस्त्यावरती फिरू देणार नाही, अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो या ठिकाणी शिवसैनिक देत आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर हे सगळे शिवसैनिक आलेले आहेत आणि या ठिकाणी महापालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये आपला नाराजगी असेल किंवा आपला विरोध जो आहे तो दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रज्ञा, आफ्ताब, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।